आज आपण कुरकुरीत जिलेबी तयार केलेली आहे आणि ही जिलेबी आहे ना एकदम सोप्या पद्धतीतली आहे. सोप्या पद्धतीतली म्हणजे एकदम इन्स्टंट जिलेबी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण का फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पीठ कालवायचं आहे आणि या जिलेबीला सुरुवात करायची आहे. इतकी सोपी आपली ही आजची जिलेबी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे कुरकुरीत जिलेबी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते. इथे मी गीठचं जिलेबीचं पॅकेट घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे गीठचं घी सुद्धा घेतलेलं आहे. इथे मी पाकासाठी मी साखर घेतलेली आहे, लिंबाचा रस आणि मी इथे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे. त्यानंतर हा केसर आहे ना तो पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे. तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे गीठचं पीठ आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे गेट्सच्या जिलेबीच्या पॅकेट सोबत तुम्हाला जिलेबी पाडण्यासाठी एक बॉटल सुद्धा फ्री मध्ये मिळते आणि ह्याच बॉटलच्या सहाय्याने आज आपण सुद्धा इथे जिलेबी पाडणार आहोत. आणि तुम्हाला गेट्सच्या जिलेबीचं पॅकेट ऑर्डर करायचं असेल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा बाजारामध्ये सुद्धा गेट्सचे पॅकेट्स अवेलेबल आहेत, बाजारामधून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. आता याच्यामध्ये ना आपल्याला रंग वगैरे घालायची काहीच गरज नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ना फक्त पाणी घालायचं आहे. पण पाणी पण आपल्याला किती घालायचं आहे, फक्त आपल्याला 125 मिली घालायचं आहे पाणी. आता चला मी पाणी सुद्धा मोजून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालूया आणि चांगलं फेटून सुद्धा घेऊया. चला आपलं पीठ सुद्धा फेटून झालेलं आहे आणि हे बघा असं झालं पाहिजे. आता त्यानंतर आपण पाक सुद्धा तयार करून घेऊया, कारण की आपली गरम गरम जिलेबी झाली ना का पाकामध्ये टाकायला होईल. आता या कढईमध्ये साखर घालूया. आता मी इथे 2 कप साखर घेतलेले आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे. 2 कप साखरेसाठी 1 कप पाणी पुरेसं होतं. आता आपली साखर आहे ना थोडीशी उकळली ना का आपण काय करूया, त्याच्यामध्ये ना लिंबाचा रस घालूया आणि केसर घालूया. आणि पाक तयार करताना आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे. आता सतत असं परतत राहायचं आहे. आणि मला एक सांग, ह्याच्यासाठी आपल्याला 1 तरी किंवा 2 तरी असा पाक तयार करायचा का? नाही, थोडासा चिपचिपा झाला ना, जसं आपण गुलाबजामुन गुलाबजामुन बनवतो तसा. हां, ओके. ही बघा आपली साखर आहे ना ती विरघळलेली आहे आणि उकळी सुद्धा आलेली आहे. आता यामध्ये काय करूया, हा लिंबाचा रस आहे ना तो घालूया. त्यानंतर केसर. लिंबाचा रस घालताना साखर आहे ना ती जमा नाही होत, म्हणजे पाक झाल्याच्या नंतर ती जमते ना साखर, ती तशी होत नाही. बरोबर, ती गोठल्यासारखी अशी एकदम थर जमा होते, तशी नाही होणार. म्हणजे लिंबाचा रस टाकल्याने साखरेचा पाक आहे ना तो जसा तसाच राहील. क्या बात. आणि मला एक सांग, ह्याच्यासाठी आपल्याला 1 तरी किंवा 2 तरी असा पाक तयार करायचा का? नाही, थोडासा चिपचिपा झाला ना, जसं आपण गुलाबजामुनला बनवतो तसा. हां, ओके. हा बघा आपला पाक आहे ना तो तयार झालेला आहे. आता काय करूया, गॅस बंद करूया आणि या कढईला आपण बाजूला ठेवूया. आणि आता आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूया. आता बघा तुम्ही जिलेबी आहे ना ती तेलामध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी इथे ना साजूक तुपामध्ये बनवणार आहे. साजूक तुपातली जिलेबी कशी ती चवीला छान लागते, पण असं काय नाही, तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. ओहो, जबरदस्त. आणि तूप गरम करताना आपल्याला गॅस आहे ना तो स्लोच ठेवायचा आहे.
तर हे बघ आपलं तूप आहे ना ते गरम होत आलेलं आहे. तर आता आपण काय करूया, जिलेबी पाडूया. आणि तळताना आपल्याला ही जिलेबी आहे ना ती दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. आणि जिलेबी टाकल्या ना लगेच पलटून नाही घ्यायचे आहे, नाहीतर काय होईल, हे पीठ आहे ना ते चिमट्याला लागेल. 2 मिनिटांनी आपण पलटले तरी चालेल ना, 2 किंवा 1 मिनिटांनी साधारण. हो. चला आता या जिलेबीची आपण दुसरी बाजू आहे ना ती पलटून घेऊया. आणि या जिलेबी आहेत ना ते गरम असतानाच पाकामध्ये सोडायच्या आहेत, थंड करून नाही सोडायच्या. चला आता आपण काढून घेऊया. हो मित्रांनो, एकदम करेक्ट आहे. कारण का जर तुम्ही थंड करून जर पाकामध्ये सोडणार ना तर तो पाक आहे ना तो जिलेबी शोषणार नाही बरोबर. आणि गरम गरम असताना पाक आहे ना जिलेबी एकदम पूर्णपणे शोषून घेते. तर जर तुम्हाला जिलेबी एकदम ज्युसी बनवायची असेल ना तर हे एक मेन सिक्रेट आहे. तर चला आता या जिलेबी आहेत ना ते पाकामध्ये चांगले मुरलेले आहेत, ते काढून घेऊया. चला आता जिलेबी झाल्याच्या नंतर आपण रबडी बनायला सुरुवात करूया. ते इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते आता कढईमध्ये घालते. आता या दुधाला ना आपल्याला फक्त कोमट करून घ्यायचं आहे, उकळी वगैरे आणायची नाही. आणि इथे मी गीठची रबडी बनवणार आहे, ते इथे मी गीठचं पॅकेट घेतलेलं आहे. आता हे दूध आहे ना बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता आपण हळूहळू यामध्ये गीट्स रबडी मिक्स घालूया आणि एका हाताने ना असं ढवलत राहायचं. आता या रबडीला ना आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि एकदा का आपली रबडी घट्ट झाली ना का आपण गॅस बंद करून घेऊया. ही बघा आपली रबडी आहे ना ती तयार झालेली आहे. आणि ह्या रबडीमध्ये ना सगळं काही मिक्स असतं, काहीच घालावं लागत नाही. आता आपल्याला ना गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता ही झालेली आहे, अशी जाड झाली पाहिजे. एकदम पण जास्त जाड नाही करायची, कारण थंड झाल्यावर सुद्धा एकदम घट्ट होईल. हे बघा एवढी आपल्याला ठेवायची आहे. तर इथे बघा मी रबडी आहे ना ती थंड करून घेतलेली आहे. आता रबडी पाहू शकता किती जाड झालेली आहे थंड झाल्याच्या नंतर. आता यामध्ये आपण जिलेबी घालूया. त्यानंतर यावरती जाईल रबडी. आता पुन्हा एकदा जाईल जिलेबी. आणि आता पुन्हा एकदा रबडी घालूया. आता यावरती आपण पिस्त्याचे काप घालूया. होळीमध्ये तर जिलेबी बनतेच, म्हणून तुम्ही सुद्धा तयारीला लागायचं आहे. आणि अशी रबडी जिलेबी आहे ना यंदाच्या होळीला नक्की ट्राय करून बघायची. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.